पंढरपुरात ऊसदर आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे. ऊसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा यासाठी पंढरपुरात शेतकरी संघटनेच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला. गेल्या 4 दिवसापासून समाधान फाटे हे शेतकरी ऊस दरासाठी उपोषणास बसले आहेत. अशातच आज पुणे आणि सातारा असे दोन्ही महामार्ग शेतकऱ्यांनी अडवून धरत रास्ता रोको केला. हातात ऊस घेऊन रास्ता रोकोसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही 3500 रुपये प्रतिटन ऊसाला भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरला आहे. गेले 4 दिवसाला समाधान फाटे असेल त्यांचे सर्व सहकारी ज्या ठिकाणी तुकाराम महाराजाचा विसावा वाकलेत पालखीचा होत आहे त्या पालखीच्या विसावा समोर आंदोलन चालू आहे. आज 4 दिवस झाले कुठला कारखानदार, कुठला चेअरमन, कुठला आमदार, खासदार भेटायला आलेला नाही. ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये ते गुंग आहेत. जर आज आम्ही गेले 2 महिने झाले कारखाना सुरू होऊन, परंतु आज गेल्या 2 दिवसाखाली या कारखानदारांनी बिल जमा करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आमची मागणी आहे की ऊसाचा पहिले उचल 35 रुपये मिळाला पाहिजे, कारण शेजारी सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3738 रुपये दर आहे. आम्ही काय जास्त मागणार नाही, वावग मागत नाही. ऊसाचे पहिले उचल 35 रुपये मिळाले पाहिजे. जर तुम्ही आज जर आमच्या ह्या मागणीचा विचार नाही केला तर आजपासून ह्या पंढरपूर तालुका आणि परिसरामध्ये एकही ट्रॅक्टरचं टायर फिरणार नाही. आणि जर ट्रॅक्टरचं टायर फिरलं, जर कोणता दमदाटीनं ट्रॅक्टर आणला तर पेटवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. कारण ह्याची पुनरावृत्ती 2009 ते 2004 पंढरपूर तालुक्याचा इतिहास आहे. त्या पंढरपूर तालुक्याच्या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्रावर मिळवण्याचं काम केलं. हजारो शेतकरी परत तुरुंगात गेले. असं त्याच पद्धतीने त्याच पुनरावृत्ती आज आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.